हॅलो गाईज, वेलकम टू यूट्यूब फॅमिली. जय शिवराय, जय शंभू. कशा आहात सर्वे? तर मी तुम्हाला आज बेबीचे छोटे छोटे प्रोडक्ट्स कोणते कोणते यूज करते बेबीच्या बेस्ट स्किनसाठी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपले नॉर्मलच प्रोडक्ट्स आहेत. हे हिमालयाचं बेबी लोशन. हिमालयाचे प्रोडक्ट्स खरंच खूप सुपर्ब असतात. मग हिमालयाचं बेबी लोशन हे छोट्या पॅकमध्ये पण भेटतं. हे तुम्ही नक्की यूज करा. ह्याने बेबीची स्किन खूप छान आणि सॉफ्ट होती. आणि हे सुद्धा आहे हिमालयाचं बेबी पावडर. हे सुद्धा हिमालयाचंच प्रेफर करते मी, कारण की याचे प्रोडक्ट्स खरंच खूप छान असतात. आणि हिमालयाचंच बेबी मसाज ऑइल, ह्या ऑइलने तुम्ही मसाज केलं ना बेबीना खूप छान इम्प्रूव्हमेंट भेटते त्यांच्या स्ट्रेचिंगमध्ये वगैरे नंतर, कारण की यांचं ऑइल खरंच खूप छान आहे आणि मी हे नक्कीच रिकमेंड करेल तुम्हाला. आणि काजळ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयटॉप काजळ. मी हे स्पेशली माझ्या बेबीसाठी हैदराबादवरनं मागवलेलं आहे. याच्यानी डोळ्यांना अजिबात रॅशेस येत नाहीत आणि डोळे खूप असे डार्क पण वाटत नाही जास्त. आणि हे काजळ म्हणजे ह्याच्यानी काय रॅश फ्री आहे. तुम्ही तुमच्या बाळाला जर लावलं तर डोळे खूप मोठे होतात. आणि काजळ म्हणलं तर खूप महत्त्वाचं आहे. काजळ लावल्याने बाळाला भविष्यात चष्मा लागत नाही, डोळे मोठे होतात. म्हणून तुम्ही नक्की काजळ लावा तुमच्या मुलांना. ते पाहू शकता किती ब्लॅक, एकदम नॅचरल काजळ असल्यासारखं आहे. असा छान प्रकारे घासून मी तुम्हाला सांगते आईजमध्ये कसं फिलअप करायचं याला. तर बाळाचे असे नॉर्मली डोळे उघडून असं काजळ लावायचं, जेणेकरून बाळ काजळामुळे खरंच खूप सुंदर दिसतं आपलं बाळ. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या मुलाला किंवा मुलीला भविष्यात चष्मा लागू नये, तर तुम्ही नक्की तुमच्या बाळाला काजळ लावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असा गोल टिक्का, जेणेकरून दृष्ट लागत नाही बाळाला. हा तर नक्कीच लावला पाहिजे. इथे, इकडे, परत गालावरती छोटासा. आणि एकदम महत्त्वाचं म्हणजे कानाच्या मागं. आता तुम्ही बघू शकता आपलं बाळ पहिल्यापेक्षा किती सुंदर दिसते. काहींना काजळ लावून आवडत नाही, पण ॲक्च्युली माझं मत आहे की तुम्ही तुमच्या बाळाला भरून छान असं काजळ लावलं ना, डोळे वगैरे छान दिसतं आणि अजून जास्त त्याचं रूप खुलून दिसतं. थँक्यू.